अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, अरे धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय, अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली अरे मुंडक्यावर पाय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय खासदार बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाती देण्यात आलेली आहे. दिल्ली येथील झाडाला ॲड हल्ल्यामध्ये विद्यार्थी जखमी झालेले आहेत. त्यांच्या निषेधार्थ म्हणून आज येथे बंद पुकारण्यात आलेला आहे व तो बंद यशस्वी झालेला आहे. जय वंचित, बाळासाहेब आंबेडकरांचा. आज दिल्ली येथे शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्राचा घोळ थांबावं म्हणून जो या देशाचा तरुणी दिल्ली येथे आझाद मैदान आंदोलन पुकारलेलं आहे. या आंदोलनामध्ये निष्पाप मुलं मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे. या सरकारनं दखल न घेता जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्याचं निषेधार्थ म्हणून या बहुजनचे नेते बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय गोरसेनाचे अध्यक्ष विजयभाऊ चव्हाण, बाळासाहेब चव्हाण यांच्या आदेशानुसार हा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. आणि या बंदमध्ये सर्व व्यापारी संघानं सहकार्य केलेलं आहे. सहकार्य करून आष्टी आज कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. तरी आम्ही या शासनाचा निषेधार्थ करतो की अशा घटना या भविष्यामध्ये घडू नये म्हणून हा शासनाचा आम्ही या आष्टी सर्कलच्या वतीनं जाहीर निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. आमच्या आष्टी शहरामध्ये यशस्वी महाराष्ट्र बंदमध्ये गावकरी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला व इतर पक्षांनीही आम्हाला पाठिंबा दिला. यशस्वी बंद करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले, व्यापाऱ्यांनी पण सहकार्य केले. सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचा नमस्ते, मी शेख जमीर भाई, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा सचिव जालना. आज जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये या ठिकाणी धोतरजोडा आष्टीमध्ये जो काही दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनमजी वांगचूक जय भीम, जय संविधान. दिल्लीमध्ये जंतर मंतर या आंदोलनामध्ये या भाजप सरकारनं पोलीस प्रशासनाला सामोरं करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आणि तिथे विद्यार्थी लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करीत होते त्या विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षाही जास्त मारहाण केली आहे. अशा या सरकारचा मी केंद्र सरकारचा प्रथम या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज पूर्ण महाराष्ट्र बंदचे हाक पुकारलेले आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण परतूरमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आम्ही परतूरमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी हे बंद करण्यासाठी सर्व व्यापारी महासंघाला, दुकानदाराला आम्ही सगळ्यांना तो प्रकार सांगितला. आणि या ठिकाणी परतूरमध्ये 100% व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि आज पूर्ण परतूर कडकडीत बंद आहे. तरी या भाजप सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण जातीमध्ये जे भांडण जे लावून देत आहात हे कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे. कारण तुमची नीती आता सर्वांना लक्षात आलेली आहे. तुम्ही आरक्षणचा मुद्दा पहिला मराठा आणि ओबीसीला टार्गेट केलं, त्यानंतर तुम्ही आता दलिताला टार्गेट करीत आहात. बौद्ध आणि मातांगाचे तुम्ही भांडणं लावून देत आहात आणि तुमची पोलीस या ठिकाणी तुम्ही भाजून घेत आहात.
या ठिकाणी प्रश्न राहिला शेतकऱ्याला कर्जमाफीचा, तर तुम्ही सरसकट कर्जमाफी करू म्हणले होते. हे कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवला आणि तुम्ही या ठिकाणी दिल्लीमध्ये जे आंदोलन करीत होते लोकशाही पद्धतीनं, या ठिकाणी तुम्ही हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुम्ही पोलीस प्रशासनाला पुढे केलं आणि विद्यार्थ्यांना जो मारहाण केली त्या मारहाणीमध्ये भयानक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. इथून पुढे तुम्ही जर असं आंदोलन करणाऱ्याला जर तुम्ही दाबत असाल तर इथून पुढं लोकशाही पद्धतीनं आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी शांत बसणार नाहीत. एवढा इशारा या भाजप सरकारला देतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.